कोणतंही युनिट आपण कोणतंही गणित आपण बॉडमासच्याच नियमानं सॉल्व्ह करतो. बी म्हणजे ब्रॅकेट. फक्त त्याच्यात असं झालं की ब्रॅकेटचे पुन्हा 3 प्रकार पडते. जसं समजा है ना, सगळ्यात पहिले आपण हा लहान कंस सॉल्व्ह करतो, त्यानंतर आपण हा बहुरूपी कंस सॉल्व्ह करतो आणि मग सगळ्यात शेवटी आपण मोठा कंस सॉल्व्ह करतो है ना. हा आहे कंसाचा क्रम. सगळ्यात पहिले आपण हा कंस सॉल्व्ह करतो, नंतर हा कंस आणि मग नंतर हा कंस. ठीक आहे ना, कंसाचाही क्रम है ना. ठीक. मग आता फक्त एवढी काळजी घ्यायची. आणि दुसरी गोष्ट हा आहे चा ची चे म्हणजे ऑफ, इंग्लिश मध्ये त्याला आपण ऑफ म्हणतो है ना, चा ची चे. त्याच्यानंतर हा आहे भागाकार, हा आहे गुणाकार, ही आहे बेरीज आणि आहे वजाबाकी. याच्या व्यतिरिक्त अजून एक आपल्याकडे व्ही आहे म्हणजे वेनकुलम बार. ठीक आहे ना, वेनकुलम बार. त्या पद्धतीचे गणित असे असते. समजा उदाहरणार्थ 108 भागेला 3 गुणेला समजा 5 मायनस 2 प्लस 8 बरोबर किती, आणि जर अशी रेष है ना. ठीक. मग या प्रकारच्या गणिताला आपण म्हणतो पहिले व्हेन्क्युलम बार सॉल्व्ह करा. ठीक आहे ना. हा तो व्ही बार है ना. मग आपण सगळ्यात पहिले हा व्ही सॉल्व्ह करू, मग पुन्हा बॉडमासचा नियम वापरू. बस असं है ना. हे बेसिक आहे. बस हे बेसिक जर आलं तर कोणतंही गणित आपण सोपे रूप द्यायचं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. चाल पहा मग आता पहिलं गणित घेऊ आपण है ना. या प्रकारचं गणित आपण है ना बॉडमास नियमानं सॉल्व्ह करतो. बरोबर ना. ठीक. बॉडमास नियम आपल्या प्रत्येकाला माहित आहे. ठीक. मग सगळ्यात पहिले आपण है ना, सगळ्यात पहिले आपण हा भागाकार करू शकत नाही. कारण है ना, हा भागाकार नाही करू शकत आपण, कारण आपला बॉडमास काय सांगते पहा, BODMAS. सगळ्यात पहिले काय सॉल्व्ह करा म्हणते, ब्रॅकेट. आहे का गणितात ब्रॅकेट? नाही. मग हा ऑफ आहे ना, ऑफ म्हणजे चा ची चे है ना, ऑफ म्हणजे चा ची चे. म्हणजे सगळ्यात पहिले ऑफ सॉल्व्ह करा, मग त्याच्या नंतर भागेला, मग गुणेला, मग बेरीज, मग वजाबाकी है ना. पटत आहे. ठीक. मग आपण इथं डायरेक्ट 72 भागेला 9 म्हणू शकत नाही. पटत आहे. 72 भागेला 9 म्हणू शकत नाही आपण. ठीक. मग प्रॉपर गणित लिहू आपण है ना, 72 भागेला 9. चा म्हणजे काय घेण्यात आहे, गुणेला, आणि 1/3 प्लस 2/3 गुणेला 2 1 2 आणि 1 3 3/2. ही झाली पहिली स्टेप. पडलं. ठीक. आता लक्ष द्या पहा, विद्यार्थी इथं पुन्हा गडबड करते. असं तर लिहितो आपण, कारण चा ची चे ऐवजी आपण गुणाकाराचं चिन्ह वापरत असतो. ठीक आहे ना. असं तर आपण लिहितो. ठीक. लिहिलं. मग आता गुणाकार, आता नंतरच्या स्टेप मध्ये विद्यार्थी काय करते, 9 न 72 ला, कारण त्याला माहित आहे गुणाकाराच्या आधी काय असते, भागाकार. गुणाकाराच्या आधी काय असते, भागाकार. पण इथं काय झालं पहा, हे जे आपण गुणाकाराचं चिन्ह घेतलं, हे ओरिजिनल गुणाकाराचं एक्झॅक्ट चिन्ह नव्हतं, ते या च्या ऐवजी घेतलं. बरोबर ना. अजून हा चा सॉल्व्ह झाला का, पटत आहे. ठीक. मग पहिले आपण हा चा सॉल्व्ह करू ना. तो सॉल्व्ह करायसाठी आपण गुणाकाराचं चिन्ह घेतलं है ना. म्हणून सगळ्यात पहिली स्टेप झाली पाहिजे 3 1 3 3 3 9. पटलं. ठीक. मग आता इथं पुन्हा 2 2 कॅन्सल, 3 1 3 1 कॅन्सल, सर्व कॅन्सल होते म्हणजे 1 राहते. पटत आहे. ठीक. म्हणजे आता नंतरची स्टेप आपली झाली 72 भागेला किती शिल्लक राहिली, इथं 3 आणि प्लस इथं किती शिल्लक राहिला, 1 है ना. आता 72 ला 3 न भागू आपण, कितीचा भाग जाते, 24 चा. ठीक आहे. प्लस 1 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती येते, 25. चला घ्या मग लिहून, आपल्या गणिताचं उत्तर 25. आता हे गणित काय म्हणते, द्या लक्ष. याही गणितात आपण काय करू, पहिले काय सॉल्व्ह करू, चा. बॉडमास नियम सांगते भागाकाराच्या पहिले पण काय सॉल्व्ह करा, चा ची चे है ना. म्हणजे पहिली स्टेप 108 भागेला 36, चा ची चे ऐवजी गुणेला 1/4 प्लस 2/5 गुणेला 4 3 12 ने 13 13/4. लक्ष द्या. ते पहा. मग आता सगळ्यात पहिले आपल्याला हा चा सॉल्व्ह करणे म्हणून गुणाकार सॉल्व्ह करू. नाही तर 108 ला 36 न भाग जाते, 36 त्रिक 108 होते. इथं जर 3 न भाग द्याल
तर उत्तर आपलं चुकते. ते बॉडमास नियमानुसार पहिले गुणाकार आणि मग भागाकार, म्हणजे बॉडमास नियमानुसार पहिले च्या आणि मग भागाकार. मी गुणाकार सॉल्व नाही करत आहो, हा गुणाकार नसून काय च्या आहे आणि च्याला सॉल्व करायसाठी गुणाकार आहे. लक्ष द्या मी काय सांगतो आता. पण जर पेपरला फक्त असं गणित असतं, म्हणजे पेपरला हे नसतं वरचं, हे गणित विचारलं असतं, तर मग याचं सॉल्व करताना आपण पहिले काय सॉल्व केलं असतं, भागाकार आणि मग गुणाकार. समजलं? झाला क्लिअर कन्सेप्ट? आपण पहिले गुणाकार सॉल्व नाही करत आहोत है ना, आपण पहिले काय सॉल्व करत आहोत, च्या. ओके ठीक, कारण पेपरला असं गणित आहे. ठीक आहे चालेल. मग आता पहिली स्टेप, 4 किती रे 9 आणि 108 भागेला 9 किती आले 12. ओके, प्लस 2 1 2 2 2 4, अंशाचा गुणाकार झाला 13, छेदाचा गुणाकार झाला 10. लक्ष द्या मी काय सांगतो आता ते. आता या स्टेपवर पहा है ना, 10 न 13 ला 1 चा भाग जाते पॉइंट मध्ये येते. असंच करायचं. जर छेदातली संख्या अंशापेक्षा लहान असेल है ना, तर याचं रूपांतर पूर्णांक युक्त अपूर्णांकात नेहमी करायचं. ओके ठीक, पहा म्हणजे आता 12 अधिक 10 1 10 आणि 3 13 झालं. समजलं रूपांतर है ना, याचं रूपांतर असं करता येते. ओके ठीक, आता या कन्सेप्टला मी सेपरेट सॉल्व करतो. पहा द्या लक्ष, हा कन्सेप्ट शिकवत आहो मी. 1.310 ला तुम्ही 1 मध्ये 310 मिळवा असं लिहिता येते. म्हणजे पहा मी काय म्हटलं, अडीच जर आपल्याला लिहायचे असेल, अडीच म्हणजे 2 मध्ये किती मिळवा लागेल, अर्धा. 2 मध्ये अर्धा मिळवल्यावर अडीच होते. समजत आहे ठीक, म्हणजे याच्यात कशाचा संबंध असते, प्लसचा. ओके ठीक, मग जेव्हाही असं दिसलं तेव्हा आपण असं म्हणू शकतो 12 अधिक 1 अधिक 310. समजलं काय म्हणतो मी, याला तुम्ही असं म्हणू शकता. आणि आता 12 ने किती होते, 13. 12 ने 13 म्हणजे 13 प्लस 310 आणि मग याला तुम्ही फायनल काय म्हणता, तर 13.310. समजलं काय, हे असं आपल्या गणिताचं उत्तर, हे ऑप्शन मध्ये असेल. ठीक, आता केर याचे वेगवेगळे है ना, डिपेंड करते. 310 म्हणजे तुम्हालाही माहित आहे, छेदात 10 असले तर आपण 0.3 म्हणतो है ना. ठीक, मग हे 0.3 असेल तर हे 13.3 होते. ऑप्शन मध्ये 13.3 असेल तर ते ठीक करू पडलं. पण या स्टेपवर असंच करायचं, 12 ने 13.310 म्हणायचं. ठीक चालेल, नक्की या. मग आता असे गणित, आता थोड्याच वेळा आधी आपण पाहिलं होतं है ना, की 4.1/2 ला आपण कसं लिहू शकतो, 4 अधिक 1/2 4.5 है ना. तुम्ही असं करू शकता, 4 2 8 आणि 1 9 9/2. त्या पद्धतीनं या गणिताला सॉल्व करायचं नाही. पडलं. पहा या गणिताला कसं सॉल्व करायचं. 4.1/2 म्हणजेच काय होते, 4 अधिक 1/2 होते असं. प्लस 3.1/6 म्हणजे 3 प्लस 1/6. ओके, प्लस याचा अर्थ आपल्याला तेच किंमत काढायची आहे x. ओके, त्याच्यानंतर प्लस है ना किती, 2 अधिक 1/3. या सर्वांची किंमत किती होते, तर 13 प्लस 2/5. समजली पहिली स्टेप. नक्की असं सॉल्व करायचं. हे दिसलं तर याला असं म्हणायचं, असं म्हणायचं, असं आणि असं. ठीक, ओके. आता पहा या नैसर्गिक संख्या ह्या जवळ येते. 4 अधिक 3 अधिक 2, 4 प्लस 3 प्लस 2. आणि या अपूर्णांक संख्या त्या जवळ आणू. ठीक आहे ना, प्लस 1/2 प्लस 1/6 प्लस 1/3. पडलं इथपर्यंत. ठीक, बरोबर 13 प्लस 2/5. मी सांगतो तसंच करा. पहा. ओके, आता 4 आणि 3 7 आणि 2 9 झालं. मग इथं लिहिलं 9 प्लस 2 6 3 चा लसावी किती 6. 2 3 6 म्हणून 3 1 3 प्लस 6 1 6 म्हणून 1 1 1 प्लस
3 2 6 म्हणून 2 1 2 बरोबर 13 अधिक 2/5 इथपर्यंत ठीक आहे. आता 9 प्लस 3 1 4 4 2 6 6 भागेला 6 बरोबर 13 प्लस 2/5 आणि इथं भाग जाते 1 चा. इथं काही नाही म्हणजे किती राहिला 1 आणि 9 आणि 1 किती होते 10. आपला हा x होता इथं, ठीक आहे ना. आपण त्याला इथं लिहू सेपरेट, ठीक आहे ना. प्लस एक्स आपण लिहिला नाही, ठीक. प्लस एक्स म्हणजेच प्लस एक्स, ठीक आहे. ओके, कारण आपल्याला एक्स ची किंमत काढायची आहे ना, तो या स्टेपवर आपण लिहायचं राहिलं, ठीक ठीक. मग तो आपण इथं लिहिला आणि इथं लिहिला आणि 9 ने किती होते 10 म्हणजे हा झाला x प्लस 10 बरोबर 13 प्लस 2/5, ठीक. इथपर्यंत. आता हे 10 इकडे जाऊन काय होते मायनस, बरोबर ना. मग x बरोबर 13 मायनस 10 प्लस 2/5. समजलीस ते. कारण हा प्लस इकडे जाऊन मायनस झाला, 13 मधून 10 गेले किती राहिले 3 म्हणजे x बरोबर 3 अधिक 2/5 पडलं, ठीक. आता याला तुम्ही असं लिहू शकता ना, x बरोबर 3.2/5 समजलं. याला आपण असं लिहू शकतो 3.2/5 कारण x ची किंमत अशीच निघल, कारण हे x ची किंमत काढायची ना, ठीक. म्हणून आपल्या गणिताचं उत्तर असेल 3.2/5. हे गणित पाहता. आता आपण डायरेक्ट असं करू शकतो, डायरेक्ट स्टेप वापरू पहा. 2 आणि 3 5 5 आणि 2 7. खेर पहिली स्टेप आली आपली आता 7 प्लस 2 4 3 चा लसावी है ना. 2 4 3 चा लसावी किती येते 12. 2 4 3 चा लसावी 12. मग 2 ला किती न गुणलं तर 12 येते. 2 ला किती न गुणतो आपण 6 न, तर त्या 6 न वर गुणा 6 1 6 प्लस 4 ला किती न गुणलं तर 12 येते 4 त्रिक 12 म्हणून त्या 3 न वर गुणा 3 1 3 प्लस 3 चौक 12 म्हणून त्या 4 न वर गुणा 4 1 4 प्लस हा काय x. ओके, बरोबर 13 प्लस 5/12 समजली पहिली स्टेप. आता 6 4 10 3 13 13/12 7 अधिक 13/12 प्लस x 13 प्लस 5/12 इथपर्यंत ठीक आहे. आता हा प्लस इकडे जाऊन मायनस होते, हा प्लस इकडे जाऊन मायनस होते, बरोबर ना, ठीक. मग x बरोबर 13 मायनस 7 प्लस 5/12 हा प्लस तिकडे जाऊन मायनस 13/12. ओके, इथपर्यंत ठीक. चाल आता 13 मधून 7 गेले किती रे 6. ओके, प्लस मायनस या दोघात कशाचा संबंध आहे मायनसचा है ना. मग दोघांची वजाबाकी किंवा प्लस छेद समान एकदाच लिहितो, अंशाची काय करतो मायनस वजाबाकी, ठीक आहे इथपर्यंत. ओके, ठीक. चाल आता त्याच्यानंतर 6 प्लस 13 मधून 5 गेले किती राहिले 8 है ना. 13 मधून 5 गेले किती राहिले 8. ओके, मग किती 8 मायनस 8 छेद किती, ठीक आहे इथपर्यंत. आता वर खाली भाग जाते किती न 4 न 4 2 8 4 त्रिक 12. ओके, ठीक. मग आता याच्यानंतर काय दिसते 6 है ना. 6 हा मायनस इथं येईल. ओके, हा मायनस इथे नाही, इथं मायनस आहे ना, तो मायनस इथे येईल म्हणजे मायनस वर किती राहिले 2/3 पडलं. ओके, आता त्याच्यानंतरची स्टेप साइन त्रिक 18 वर जाऊन काय होईल मायनस है ना. साइन त्रिक 18 मायनस 2 म्हणजे किती रे साइन त्रिक 18 है ना मायनस 2 म्हणजे किती आले 16 छेद किती 3 झालं 16/3. आता 5 त्रिक 15 आणि 16 म्हणून x ची किंमत 5.1/3 द्या लक्ष. आता या गणित आहे आपण काय करू 2 आणि 1 3 दोघांची बेरीज होते ना. तुम्ही इव्हन इथपर्यंत करू शकता डायरेक्ट 2 आणि 1 3 तिकडे जाऊन मायनस असंही करू शकता,
फक्त हा प्रॅक्टिसचा प्रश्न आहे. हा ठीक, पण केअर आपण पूर्ण लिहू. 2 आणि 1 3 प्लस 3 आणि 6चा लसावी 6, 3 2 6 2 1 2 प्लस 6 1 6 1 1 1, हा प्लस x बरोबर 5 अधिक 1/4. ही झाली आपली पहिली स्टेप. समजलं? ही स्टेप तर आता प्रत्येकाच्या लक्षात आली आहे ना. ठीक, आता हा झाला 3 अधिक 2 आणि 3 3/6 अधिक x बरोबर 5 अधिक 1/4. ओके, इथपर्यंत. आता 3 1 3 3 2 6 हे सगळं तिकडं घेऊन जाऊ. ओके ठीक, x बरोबर 5 मायनस 3 प्लस 1/4, हा प्लस 1/2 तिकडं जाऊन होते मायनस 1/2. ओके, इथपर्यंत. चाल, आता 5 मधून 3 गेले नक्कीच 2 अधिक दोघांचा लसावी किती होते 4, 4 1 4 1 1 1 मायनस 2 2 4 2 1 2. ओके, इथपर्यंत झालं. आता हा झाला 2 अधिक इथे किती राहिला मायनस 1/4. हॅलो, हा मायनस इथे येते किंवा 4 2 8 मधून 1 गेला, 4 2 8 मधून 1 गेला किती 7, 7/4 म्हणजे इथं राहिला 7/4. ओके ठीक, आता ह्या 7/4चं रूपांतर तुम्ही असं करू शकता ना, 4 1 4 आणि 3 म्हणून आपलं उत्तर घ्या. आता याच्यात इथं काय दिसत आहे मायनस, किंवा इथं प्लस असेल मायनस असेल, प्लस मायनस असेल तरच, प्लस मायनस असेल तेव्हाच 3 आणि 1 4 असं लॉजिक लावायचं आपलं. गुणाकार भागाकार असेल तेव्हा नाही. ओके, लक्षात येत आहे? ठीक, पहा आता मायनसला मी एक्सप्लेन करतो, लक्ष द्या. पहा, समजा तुम्हाला म्हटलं मायनस 2.5 असं झालं ना, ते मायनस 2.5. ओके ठीक, मग याला कसं होतं याचं रूपांतर -2 मायनस 1/2 असं होतं. ठीक आहे, जेव्हा असं असेल ना तेव्हा मायनस इथंही मायनस, कारण जेव्हा दोन्ही संख्येचं चिन्ह समान आहे तेव्हाच तर बेरीज होईल. 2 मध्ये अर्धा मिळवला 2.5 झाला, सारखं चिन्ह देऊन दिलं. आणि असं असन है ना तर तेव्हा असं करा. पण सारखं चिन्ह घ्या, पडते. क्लिअर कन्सेप्ट आहे ना. ठीक, मग आता त्या नियमानुसार पहिली स्टेप 3 अधिक 3/2 प्लस 1 अधिक 1/6 -2 मायनस 2/3. या मायनसचं पहिलं गणित आहे म्हणून पूर्ण लिहून देतो. ओके ठीक, मग आता परत इथं काय होते पहा, 3 प्लस 1 मायनस 2 प्लस 3/2 प्लस 1/6 मायनस 2/3. समजलं है ना. ठीक, ओके चालेल. आता 3 आणि 4 मधून 2 गेले, किती राहिले 2 प्लस 2 6 3चा लसावी 6, 2 3 6 3 त्रिक 9, इथं प्लस म्हणून प्लस, 6 1 6 म्हणून 1 1 1, इथं मायनस म्हणून मायनस. ठीक, 3 2 6 2 2 4. ओके इथपर्यंत. ठीक, आता 2 अधिक 9 1 10 मधून 4 गेले 6, 6/6 म्हणजे इथं किती राहिले तर 2 अधिक 1 म्हणून आपल्या गणिताचं उत्तर किती 3. ओके चाल लिहा. मग तुम्ही डायरेक्ट कसं करू शकता, 3 आणि 1 4, 4 मधून 2 गेले, किती राहिले 2 है ना. लक्ष दे, 3 आणि 1 4, 4 मधून 2 गेले 2 प्लस 2 6 3चा लसावी 6, 2 3 6 3 त्रिक 9 प्लस, इथं प्लस म्हणून 6 1 6 1 1 1 मायनस, कारण इथं मायनस म्हणून 3 2 6 2 2 4, 9 आणि 1 10 6 6/6 1 2 आणि 1 3. समजलं. ठीक, असं करू शकता.